नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजवाडी येथे अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक छापा टाकला। गुप्त माहितीच्या आधारे एलसीबी आणि आरोग्य विभागाच्या पथकाने शेतातील एका खोलीवर अचानक कारवाई करत डॉक्टरांसह गर्भपातीसाठी आलेले जोडपे ताब्यात घेतले। घटनास्थळावरून औषधे, साहित्य, उपकरणे आणि मोबाईलद्वारे लिंगनिदान करण्यासाठी वापरलेले प्रोब जप्त करण्यात आले आहे। या कारवाई डॉक्टर गवांडे आणि सोनवणे हे दोघे बोगस डॉक्टर अटक झाले असून त्यांच्या दवाखान्याची झडताझडती सुरू आहे। ही संयुक्त कारवाई एसपी अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सुरू आहे। विदर्भ सिटी न्यूज अमरावती। काय सांगाल, काल अनेक गर्भपात केंद्र कारवाई केली, तुम्ही काय माहिती दिली? काल दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नांदा पाटी येथे अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची बातमी गुप्त व्यक्ती मार्फत कळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील सर व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तज्ञांची टीम, त्यामध्ये डॉक्टर विजय वाकोडे, डॉक्टर ज्ञानेश्वर वाया व मी स्वतः डॉक्टर कृष्णा वानखेडे व तसेच विधी सल्लागार श्रीमती ॲडव्होकेट सोनाली कांबळे या टीमने सदर ठिकाणी पोलिसांसोबत छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 रुग्ण हे अवैध गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेले असल्याचे आढळून आले। त्यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन खामगा व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या टीमने व डॉक्टरांच्या टीमने सदरील दोन व्यक्तीस चौकशी करून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला। त्यामध्ये सतीश बाळू सोनवणे राहणार छत्रपती संभाजीनगर व केशव हरिभाऊ गावंडे राहणार भोकरदन या 2 आरोपींना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले व मुद्देमाल हस्तगत केला। यामध्ये त्या ठिकाणी काय काय आढळलं? सदर मुद्देमालमध्ये सोनोग्राफी करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रोब, तसेच अल्ट्रासाऊंड जेली आणि मोबाईल हँडसेट ज्यामध्ये सोनोग्राफी करण्यासाठी वापरण्यात येणारं ऍप्लिकेशन डाउनलोड केलेले आढळून आले। सदरील व्यक्तींनी सोनोग्राफी कशी करायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवले व तसेच गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या आढळून आल्या। सर, हे स्वतः नाही, त्यांच्याकडे कुठली वैद्यकीय डिग्री नाही, तसे ते बोगस आहेत। त्या सदर भोकरदन पोलीस स्टेशनला सदरील व्यक्ती विरोधात PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डॉक्टर कृष्णा वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकरदन।